पुण्यातील हगवणे प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून ठेवणारा पाहायला मिळतं। मुलींच्या असलेल्या अत्याचाराला व या अत्याचारापासून मुलींच्या होणाऱ्या मृत्यूला कुठेतरी थांबायला पाहिजे, याकरता झी24 तासने एक देखील कॅम्पेनिंग केलेलं होतं की हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही। तसंच जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर असलेल्या अंमळनेरचं श्री मंगळग्रह मंदिर या वतीनं आज देखील शपथविधी करण्यात आलेला आहे की हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही। या संकल्पना नेमकं काय आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्या मंगळग्रह संस्थाचे संचालक आपला महाले सर आपल्यासोबत आहे। सर, नेमकं ही काय संकल्पना आहे आणि आज मंगळग्रह मंदिरात ही संकल्पना घेण्यात आलेली आहे? मुळात आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि मंगळवार देखील आहे। याचं औचित्य साधून आणि आमच्या संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे की ही सामाजिक जाणीवेचे उचित स्थान असलेली संस्था आहे। नेहमी ज्या काही समस्या उद्भवत आहेत, जे काही ज्वलंत प्रश्न समाज मनाला भेडसावत आहेत, त्याच्या विरुद्ध आवाज उचलणं, त्याच्या विरुद्ध जनजागर करणं हे आमचं नेहमीच काम आहे आणि हा त्या कामाचाच एक भाग आहे। हगवणे प्रकरण हे फक्त एक निमित्त झालं आहे, त्याच्या आधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, पण यापुढे तशा घटना घडू नयेत, किमान त्या कमी व्हाव्यात यासाठीचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आज आम्ही हा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा सामूहिक शपथविधीचा कार्यक्रम केलेला आहे आणि यापुढे मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला आणि त्याच्या आईवडिलांना आम्ही ही शपथ देणार आहोत। सर, ही जी शपथ घेतलेली ही संकल्पना आता दर मंगळवारी जे लोक अभिषेक राहणार त्यांना कंपल्सरी घेतले जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर झी24 तासनं देखील एक कॅम्पेनिंग केलं होतं की हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही, त्याबद्दल आपलं मत? ऍक्च्युली झी24 तासने जे कॅम्पेन राबवलं, असं समजा की ती आमच्यासाठी एक धोक्याची घंटा होती। त्या घंटानादाने आम्हाला कुठेतरी वाटलं की यस, यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्या कामाला आपल्या परीने देखील काहीतरी आपण साथ द्यावी आणि त्याचाच परिपाक म्हणून आजपासून आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। निश्चितच ज्यांनी काही शपथ घेतलेली जे आई आहे आणि मुली पण आहे त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगणार, आज मंगळग्रह ठिकाणी आपण पूजेला आले होतो, शपथ देखील घेतलेली आहे, कशा पद्धतीने बघता येतं? आज जर आपण समाजात पाहिलं तर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढतच चाललेले आहे। आज आम्ही मंगळग्रहाच्या मंदिरामध्ये सहज सुट्टीसाठी आम्ही दर्शनासाठी आलो होतो। इथे आल्या आम्हाला हा शपथविधीचा उपक्रम अटेंड करायला मिळाला। खरोखर मला खूप आनंद झाला की समाजाला हा स्तुतीपूर्ण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे समाजाला सगळ्या बंधू भगिनींना सुद्धा याचा उपयोग होईल। काय सांगशील, तू एक युथ आहे, सध्या हुंड्याबळीच्या अनेक गोष्टी घडण्यात असतात, आज या मंगळ मंदिरामध्ये आपण देखील शपथ घेतलेली आहे। मी सगळ्या मुलींना हेच सांगू इच्छिते की प्रत्येक मुलीने इंडिपेंडेंट आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे, म्हणजे हुंडा किंवा दुसरे काही हे असेल याची गरज पडणार नाही। आज मंगळग्रह मंदिरामध्ये आपण पाल्यांसहित शपथ घेतलेली आहे, काय शपथ घेतलेली आणि काय पुढे या मंगळग्रह मंदिरातून आपण शिकलेलं आहोत? आम्ही शपथ घेतली की हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही आणि जर असं काही झालं तर तत्काळ आम्ही कळवू प्रशासनाला। निश्चितच याच ठिकाणी बघायला गेलं तर हुंडा घेणार नाही आणि हुंडा घेऊ देणार नाही आणि या संदर्भात मंगळग्रह मंदिराच्या वतीनं संपूर्ण पालकांना देखील शपथ घेण्यात आली आणि आगामी काळामध्ये असे अत्याचार वाढू नये किंवा अत्याचारांना थांबवण्यात येऊ ही संकल्पना मंगळग्रह मंदिराच्या वतीनं आज राबवण्यात आली। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।